बाप्पाच्या पाय पडा. बघू शकता याला पूर्ण साईटून नसतं इकडे उंबराचं झाड. स्वामींच्या पादुका आहेत. तर नमस्कार मित्र हो, मी हर्षद साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. जवळजवळ महिन्याभरात स्वागत करतो. तर मित्र आज आहे ना शुक्रवार आहे आणि अचानक सुट्टी झाली आहे, त्यामुळे आपण चाललो एका मठामध्ये. इथे नेरळ शेजारीच मठ आहे. आपल्या शेजारचा तो पंकज आहे ना, त्याने दाखवलेला मठ आहे, तर आपण त्यासोबत जाणार होतो. चला मित्र, कोणतीच न वाट पाहताना आजच्या ह्या सुंदर अशा ब्लॉगला सुरुवात करू. डायरेक्ट आता आपण गाडीवर भेटूया. तर चला मित्र, खूप दिवसानंतर आपण छोटासा ब्लॉग करतोय. पंकजने नवी कोरी गाडी घेतली, शाईन कालच आणली आहे ना. आणि आता आपण आहे ना स्वामींच्या एका मठामध्ये जातो आहे. नेरळच्या इथं कुठेतरी मठ आहे बोलतो आहे. ही छान अशी गाडी त्याने घेतली छोटीशी. आणि आता आपण नवीन नवीन राईड करू, छोटे छोटे आहे ना, कोकणात पण जाऊ. आणि इकडे आपली गाडी आहे पण येते सोबत. ही आपली नेहमीप्रमाणे गाडी इकडे तयार आहे, आपली MT-15. आणि इकडे आपला बघा छोटूसा रायडर रौनक आणि इकडे सेजल आहे. चला निघूया आता पटापट. तर चला मित्र, खूप दिवसानंतर चालू छोट्याशा अशा नवीन अशा मठामध्ये आपण बघूया. मी पण पहिल्यांदाच जातो आहे. आता आपण बिल्डिंगमधून निघतो आहे आणि इकडे आपल्यासोबत पंकज आहे. पंकजलाच माहिती आहे मठ. खूप दिवसानंतर छोटीशी राईड. आणि ऊन पण एकदम कडाकाचा पडला आहे. आपण काय गेअरअप काय केलेलं नाही आहे, नॉर्मल जवळच आहे बोलतो, त्यामुळे आपण काय सेटअप प्रॉपर घेतलं नाही आहे. पंकज गेला पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून येईल पंकज, मग आपण निघूया. ही आपली सुंदर अशी वांगणी. तर हौसरे म्हणून आहे ना, गाव आहे छोटासा नेरळच्या तिथून कुठून तरी रोड आहे बोलतोय. पंकज हा समोर आहे ना, तो आपला पंकज आहे मित्र. आपल्या बिल्डिंगमधला खास आमचा रौनक आहे ना, तिथं डेली खेळत असतो. लहानाचा मोठा आहे ना, ह्या फॅमिलीकडेच झाला आहे. तुम्ही आमचे जर पहिले ब्लॉग बघितले असेल ना, तर ह्या फॅमिलीला तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवले. तर पंकज आहे आणि पंकजची आई आहे. बाबांना घरी ठेवले आणि नवीनच गाडी घेतली त्यांनी काल. आणि आता आम्ही चाललो आहे स्वामींच्या मठामध्ये. हे मठ आहे ना, कदाचित बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल आणि मी पण पहिल्यांदाच जातो आहे, म्हणून आहे ना पंकजचा थोडासा सपोर्ट घेतो. चला बोललो पंकज कुठे दाखवते आपल्याला, तिकडे आता आपण मठामध्ये जाऊया. आणि आज शुक्रवार आहे. आज मला सकाळी जायला पण लेट झालं, त्यामुळे सुट्टी झाली. तर सुट्टीचा चांगला फायदा घेण्यासाठी आपण आहे ना चाललो आहे मठामध्ये. तर चला तुम्हाला पण सुंदर मठाचं आज दर्शन घडवतो. आता आपण निघाले वांगणीवरून. हे शेलू आले. वनोपज तपासणी नाका शेलू फॉरेस्ट चेकपोस्ट. काय बोलते पंकज? हो, मग इथून पण आहे नाही, नेरळवरून चला. इथून पण बोलतोय आपल्याला, शेलूवरून पण रस्ता आहे बोलतोय पंकज, पण आपल्याला जायचं आहे नेरळवरून. चला इंचा. तर युक्ती म्हणून जो थिएटर आहे ना नेरळला, त्या रोडनी आपण लेफ्ट साईडला गाडी टाकले. हा एरिया आहे ना, जर इथली जवळपासचे लोक असेल तर त्यांना समजेल. सनी हाऊसिंग पोझिशन सोन. तर इकडे बघू शकता नेरळला नवीन नवीन कंस्ट्रक्शन आहे ना, बिल्डिंग नुसत्या होतच चालले आहेत. कोणता एरिया असेल? स्वामी समर्थ माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, तुझ्या विणा कोणी नाही, तुझीच कृपावरून राई. स्वामी समर्थ माझी आई. चला पंकज आपला जो रोड. स्वामी समर्थ ठाई ठाई, स्वामी विण दुसरे नाही, स्वामी समर्थ ठाई ठाई.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाताने टाळी मुखाने नाम, प्रेमाने बोला जय जय स्वामी समर्थ नाम. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आहे आतले पण रस्ते आहेत ना मित्र हो, इतके छान छान केलेत ना. पावसामध्ये फिरायची मजाच वेगळी आहे. ही अशी ग्रीनरी, दोन्ही साईडून रोड, दोन्ही साईडून ग्रीनरी आणि मधून रोड. वा, आंबे पण भारी भारी आहे. सेजल, खोबरे आंबे बघ, खोबरे आंबे होते ते का तिकडे होते राईटला, विकायला होते ना. आणि आता ऊन पण आहे ना, बऱ्यापैकी तापच चाललाय. रोडची कामही अशी मध्ये मध्ये होत चालली आहेत, कॉन्क्रीटीकरण होत. अवसरे मठ, साधकाश्रम अवसरे मठ. बाबा पाय पाय आपले. तर फायनली मित्रांनो आपण आहे ना आलो आहोत स्वामी समर्थ साधकाश्रम अवसरे मठ इथे. म्हणजे हे नेरळपासून सेल किती असेल किलोमीटर अंदाज? नेरळपासून आतमध्ये नेरळ कळंब रोडला आहे. हे आपल्या मॅडम सांगू शकतात किती किलोमीटर सांगा इथून? कळंब रोडला ना? हां, नेरळ कळंब रोड. आणि खास करून ना आज आम्ही पंकजनी काल गाडी घेतली ना, तुम्हाला गाडीवर मला सांगितलं की जो मित्र आहे ना म्हणजे आपला छोटा जो रौनक आहे त्यांच्या घरी असतो ना, त्यांच्या मुलाने पहिल्यांदा गाडी घेतले. तर त्याची पूजा करण्यासाठी ते बोलले की इथे असं त्या पप्पाने सांगितलं की अवसरे म्हणून मठ आहे तिथं आपण जाऊया त्याची पूजा करण्यासाठी. तर त्या भटजीकाने आता पूजा वगैरे करायला घेतली. ते आपण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहोत, छोटासा ब्लॉग होणार. चला मित्र, तर चला आता पंकजची आहे ना गाडीची आपण पूजा करतो. हे बघा काका आलेत, ब्राह्मण काका, पुजारी काका आहेत. कधी काल घातलंय का? काल आलो ना तेव्हा मी काढायचा की दुसरा घालूया? काढून टाका ना. हा पंकज महाकाळ सगळं पिशवी घ्या आता मध्ये. काल काढलं तर मला वाटलं का आत्ता घातलंय का? पेढे वगैरे का आणलेत काल? आणलेत ना? स्टेअरिंग सरळ. वाढायचं होतं. नैवेद्य.
तर मित्र हे मंदिरा शेजारीच आहे ना, सॉरी मठाच्या शेजारीच आहे औदुंबराचं झाड आहे. बाप्पा पाया पडा बापू, बाप्पाच्या पाया पडा. बघू शकता याला पूर्ण साईटून मस्त इकडे उंबराचं झाड. पिल्लू झोपलाय. इकडे इकडे चावेला की तर ही त्या आपल्या पंकज भावाने गाडी घेतली शाईन, आणि तिकडे आपली गाडी आहे. आता यांची फोटोग्राफी करायची. आमच्या तिघांचा गाडी हो हो, तुम्ही मेमरी फुल होईपर्यंत आमचे फोटो काय संपायचे नाही. बरा हां घ्या, फोटोग्राफी करायची. रौनक मातीमध्ये नाही करायचं. चला या इकडे, चला चला चला, उठा 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 उठा. तर चला, अशा प्रकारे आपला हा मठाचा प्रवास झालेला आहे आजचा. अवसरे मठ हे बघू शकतो समोर. खूप सुंदर असं आपलं दर्शन झालं. आरती पण मिळाली आहे ना, खास करून 12:30 वाजता आरती असते. ढोलकी पण वाजवायला भेटली मला. आणि तुला कसं काय माहिती आहे मठ इकडे? मी भरपूर वर्ष अगोदर आलेला. इकडे पूजा वगैरे करतात, माहिती होतं. माहिती आहे तुम्हाला. बाकी गुरुवारचं वगैरे काय हे असतं महाप्रसाद आरती असते आणि जेवण असतं महाप्रसाद दुपारी की? सकाळी. आणि आपल्या नेरळ स्टेशनपासून किती आहे बोलायचं आहे? नेरळ स्टेशन पासून एक 8-10 किलोमीटर आहे. 8-10 किलोमीटर. सरळ सरळ रस्ता, एवढा काय लांब नाही. नेरळ आपण तो आता आलो तो कळंब रोड ना. हा कळम. हां कळंब रोड आहे. हा नेरळवाल्या लोकांना हे ॲड्रेस पक्का इथला शोधू शकतात लगेच, आहे ना. तर आजचा सुंदर असा व्हिडिओ इथेच आपण संपवतोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. 1 महिन्याभराने आपल्या चॅनलला व्हिडिओ येतो आहे, कारण रौनकच्या वाढदिवसानंतर आपला व्हिडिओच नाही आला होता. तर चला, पुन्हा एकदा सुंदर अशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.